तर आजचं हे उपोषताचा दिवस. कोणती पौर्णिमा आहे? श्रावण पौर्णिमा. श्रावण पौर्णिमा या दिवशी घडलेल्या बऱ्याच घटना आहे भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये. अशा या उपोषताच्या दिवशी खूप मोठ्या मोठ्या घटना घडलेल्या, मोठे मोठे कार्य घडलेले आहे. म्हणून भगवान बुद्धांनी या दिवशी धर्मसभा, धर्मचर्चा असे विषय ठेवलेले होते. आणि उपोषण तेव्हाच पूर्णत्वात जाते जेव्हा तुम्ही पुरा दिवस विहारात घालवाल. तर समजून जायचं की आपलं उपोषण पूर्णत्वात गेलं. घरी गेल्यानंतर हे माझं, ते माझं, हे राहिलं, कपडे राहिले, दुनियाभराचे कामं डोळ्यासमोर दिसले. ते गृहस्थी जीवनाचे घरगुती कामं पहिले करत होते की उपोषणा पहिले, आणि उपोषणात राहू नये तेच, म्हणजे बदल काहीच नाही. चिंतन तेच, कामं तेच, स्वभाव तोच, बदल नाही. परंतु विहारात राहिल्यामुळे काय होतो की दिवसभर सतत संगती सदा घडो, सुजान वाक्य कानी. सज्जन लोकांच्या संगतीत राहायला भेटते. जेवढे उपोषणधारी आहे ते साऱ्या भगवान बुद्धाच्या श्वेतधारी, श्वेत वस्त्रधारी अष्टशील उपोषण व्रती उपासिका आहे. म्हणून आजचं जे तुमचं व्रत आहे बुद्धपुत्रीचं व्रत आहे. जोपर्यंत विहारात आहे तोपर्यंत बुद्धपुत्रीनं घेतलेलं व्रत आहे. आणि घरी गेल्यावर तुमच्या मागे लागते घरघरचं व्रत. घर घर ते बाई जातात. घर घर सुरू होते. पाय टाकला दरवाज्यांबरोबर घर घर सुरू होते. हे राहिलं, ते राहिलं, हे करत आहे, ते करत आहे. हे व्रत गेलं बाजूला. व्रताचं काही चिंतनही होणार नाही. म्हणून सकाळपासून जे लोक ध्यान साधनेला येतात, आंघोळ पाय धुवून सकाळी, ते 4 वाजता इथे ध्यान करतात 5 वाजेपर्यंत. 5 वाजता साफसफाई करतात थोडीशी, 6 ते 7 पर्यंत वंदना करतात. 7 वाजता पासून स्वयंपाकाला लागतात. विहारामध्ये सर्व स्वयंपाक, किंवा 7 ते 8 पर्यंत काही उपासिका चैत्याजवळ सूत्रपाठ करतात बौद्ध देशामध्ये. आपल्या इकडे तर चैत्य नाहीच आहे, बनवा लागते. प्रत्येक विहारात एक चैत्य असलं पाहिजे बुद्धाच्या नावाचं पाहिजे. जागा जर जास्त आहे तिथे एक चैत्य असलंच पाहिजे. त्या चैत्याची पूजा केल्याने, मन्नत मागितल्याने अनेक लोक तिथं आपला भाव ठेवतात. मी या चैत्याची पूजा करतो, या पुण्यकर्माच्या बलाने माझं हे काम निश्चित होते. चैत्य पूजा. तर या प्रकारे हर विहारात एक चैत्य पाहिजे जर जागा असेल तर. आणि ते असलंच पाहिजे. छोटं बांधा, मोठं बांधा, चैत्य पाहिजे. कारण पूर्वीच्या काळामध्ये बुद्धाच्या नंतर चैत्य पूजाच होती. म्हणून अशोक सम्राटाने चैत्य बनवले. नंतर लेण्या कोरल्या. पहिले तर पूजेसाठी थेरवादामध्ये चैत्य होते. मूर्त्या तर नंतर महायानीच्या याच्यापासून सुरू झाल्या. तर या प्रकारे ते आवश्यक आहे. म्हणून दिवस जर ज्या व्यक्तीचा विहारात गेला तर पुरेपूर शील पालन झालं. संध्याकाळी जाऊन त्याला घरचे थोडेसे कामं करून आरामच करायचा आहे. रात्रभर चिंतनच करायचं आहे की दिवसभराचा माझा दिवस कसा गेला, त्याचं चिंतन करायचं आहे. कोणत्या लोकांमध्ये गेला, फालतूच्या चर्चा करण्यात गेल्या, चुगल्या चाळ्या करण्यात गेल्या, क्रोधित होण्यात गेल्या, मनाला दूषित करण्यात गेला का सत्संगी लोकांत गेल्या, दिवस कसा गेला. संध्याकाळी तुम्हाला आठवेल की हां दिवस तो खूप छान गेला, चांगल्या लोकात गेला, उपोषणधारी लोकात गेला. आम्ही सर्व बुद्धाच्या पुत्र्या एकत्र येऊन भगिनी मिळून सर्वांनी धर्मचर्चाच केली, धर्माचं आचरणच केलं दिवसभर. सारं झोपताना तेच दिसन, सकाळी उठवं नाही तरी तेच दिसन, दिवसभर उद्या तेच दिसन. उपोषण पालन विसरत नाही. आणि घरात जर राहिलं तर घरातलं रोजचं जे आहे रुटीन तेच दिसन. कालही तेच केलं मी, आजही तेच करत आणि उद्या तेच करतो. म्हणजे उपोषणाचं नामोनिशान डोळ्यासमोर येतच नाही. म्हणून उपोषण हे श्रेष्ठ उपोषण आहे. म्हणून भगवान बुद्धाने काय सांगितलं, चतुर्दशी पंचदशी याच पक्खस अठ्ठनी. चतुर्दशी म्हणजे, दशी म्हणजे 10, चतु म्हणजे 4. कितवा दिवस? 14वा दिवस चतुर्दशी. पंचदशी 15वा दिवस.
अमावस्येच्या नंतर 15वा दिवस आणि पौर्णिमेच्या नंतर 14वा दिवस. याचे पक्खस अठ्ठमी. पुन्हा पखवा, एक पखवा झाल्यानंतर दुसरा पखवा येते. पहिल्या पखव्यामध्ये एक अष्टमी येते. पखवा माहित आहे ना, पक्खस अठ्ठमी. भगवान बुद्धाच्या काळातली भाषा आहे ना. मग आहे का तुमच्या लक्षात आहे पखवा कशाला म्हणतात? नाही. आमच्या कसं लक्षात आहे? आम्ही कसं आहे की हे वास्तू म्हणून नाही, बचपनापासून लक्षात आहे माझ्या. आमच्या गावामध्ये जुने लोक 7 दिवसाच्या याला पखवाडा म्हणत होते. पखवाडा 7 दिवसाचा पखवा येते म्हणजे ही भाषा होती. तर बघा, ती भाषा बुद्धाच्या मुखातून निघलेली आहे, पक्खस्स. तेच शब्द खेड्यामध्ये मी बालपणात नेहमी ऐकत आलो, म्हणून मला याचा अर्थ तुरंत समजायला वेळ नाही लागला. पखवा 8 दिवसाचा सप्ताह, हप्ता, पखवा. पक्खस्स अठ्ठमी. एका पखव्यामध्ये एक अठ्ठमी येते, म्हणजे आज म्हणतो त्याला हप्ता, हिंदीमध्ये सप्ताह. या प्रकारे अष्टमी, 2 अष्टमी येतात, ते पूर्ण केल्या पाहिजे. आणि पुण्यामध्ये आपला पूर्ण दिवस गेला पाहिजे. धम्मशून्य ऐकण्यामध्ये दिवस गेला पाहिजे. तर जे लोक दिवसभर पुण्यकर्मामध्ये जातात, दिवस जात नाही, ते फालतूच्या कामात जाते. म्हणून या उपोषणाच्या दिवशी ज्या ज्या घटना घडल्या त्या बऱ्याच लोकांनी आता वाचलेल्याच आहेत. काय काय घटना घडल्या, तर काय काय घडल्या? आनंद बनतेचं हरत्व, दुसरी संगीती भिक्षू संघाच्या संगीतीची नेमणूक, मिटिंगा घेणे, तिसरं काय? अंगुलीमाल बनते आपलं जे दुष्कर्माचं जो जीवन होतं त्याचा त्याग केला, आणि जे दुराचारी वृत्ती होती, दुर्गुणी वृत्ती होती, तिच्या मात केला आणि पूर्ण ते वृत्त्या नष्ट करून विजय प्राप्त केला. त्या दुराचारावर, दुर्गुणावर विजय प्राप्त करून अनंत बनले. त्यानंतर बिंबिसार, अनाथपिंडक सुदत्त. सुदत्तानं तुमच्या किती सूत्रपाठ आहे? सुदत्तानं त्या अनाथपिंडकाने किती सूत्रपाठ केले होते? 160. किती सूत्रपाठ होते? 160. आमच्या पण नाही, 160 सूत्र आमच्या पण पाठ नाही आहे. बघा, तो उपासक, तो गृहस्थ असून 160 सूत्रपाठ, आणि आम्ही चिवरधारी असून ठणठण गोल. कहा गया तो कहीं नहीं, क्या खाया कुछ नहीं. हमें मालूम ही नहीं चिवर क्यों लिया जाता है, पता ही नहीं किस लिए लिया जाता है, मालूम ही नहीं. चाल कसं तरी जगत 2-4 सूत्रपाठ आम्हापुरते, अशी अवस्था आहे आमच्या सारखी. कारण आहे त्याला की भगवान बुद्धाच्या काळामध्ये लिहिणे वाचणे नव्हतं, त्याच्यामुळे पाठांतर होते. कारण भगवान बुद्धाच्या मुखातून निघलेली वाणी जे 2 जरी ओळी असेल तर बार बार तो भिक्खू रटायचा. बार बार दिवसभर तेच काम, एकच काम. बुद्धवाणीला रटाय बल कसं नाही वाढन, एकच काम दिवसभर जर त्या व्यक्तीला दिलं तर तो अनंत होणारच आहे. त्याच्या मुखात पाठ झालेली जी गाथा त्याच्या शिष्याच्या मुखात जायचं, त्याचा शिष्याला शिकवायचा की भगवान बुद्धानं असं सांगितलं, तो आपला शिष्य रटायचा, दिवसभर जोर लावायचा त्या गाथेला, त्याच्याही पाठ होऊन जायची. ही पाठांतराची परंपरा आल्यामुळे, लिहिण्या वाचण्याचं काही झंझट नसल्यामुळे त्याने ते पाठांतर केलं. एक एक इथून ऐकलं, तिथून ऐकलं, ऐकलेलं लक्षात ठेवायचं काय शब्द आहे, बार बार संगायन करायचं, एकत्र येऊन मीटिंग घेऊन तिथे पठण करायचं, ते लक्षात राहायचं. जसं आजचे सूत्र पाठवायला वेळ लागत नाही का,
एखादी श्रामणेर सोबत असला किंवा लहान भंते सोबत असले आणि आपण कुठेही परिधानाला गेलो, ते ऐकत गेले, नेहमी 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 सोबत राहिले, ऐकत गेले, सहज पाठ होते. काही त्याला पुस्तक घ्यायची गरज नाही, पण सहज पाठ होते. म्हणजे ही क्रिया केव्हा होती? जिथे जिथे जायचं तिथे पठण करायचं. मोठे मोठे भिक्षू आपण बसून ऐकायचं, ते कानात बसायचे शब्द, मग ते बार बार आठवायचे, त्यानुसार पाठांतर होत होतं. तर अशा प्रकारे पाठ करायचं. म्हणून त्यांचे 160 सूत्र पाठ झाले होते. तर अशा प्रकारे अनेक घटना, 1 2 3 4 नाही आहे, घटना अनेक आहे की भगवान बुद्धाच्या जीवनात एक दिवस एक क्षण असा नाही की ज्या दिवशी त्यांनी कोणतं चांगलं काम, कोणतं लोककल्याण केलं नाही, असं नाही. परंतु लोककल्याण करत असताना भगवान बुद्ध तर उपदेश करायचे मुक्तीचा, पण किती लोक ऐकायचे? किती लोकांचं पुण्य जागायचं? काही लोक ऐकायचे, काही लोक ऐकत नव्हते. जसं आता तुमचं मन आहे, कधी कधी खतम होते, कधी कधी खतम होते, सारं मन तिकडे लागले. काही काहीच आहे, पण काही काहीचे चित्त अजूनही घराकडे. घर हिंडते आकाशी, पण चित्त तिचं पिल्यापाशी. कोण आहे पिलू? 4 भिंतीने 1 छत, हे पिलू आहे, तिकडं आहे. म्हणून भगवान बुद्धांनी एका सूत्रामध्ये सांगितलं, मनुष्य का धम्म सुनने और न समझने का कारण क्या है? मन लगा के धम्म न सुनने का और न समझने का कारण क्या? ये क्यों नहीं सुनते मन लगा के? क्यों समझ नहीं सकते जल्दी? बोला, समझा दिया, फिर भी नहीं समझता, क्यों? भगवान बुद्ध ने बताया. एक बार आनंद सबीर ने भगवान से पूछा, भगवान सभी लोग धम्म को ठीक से क्यों नहीं समझ पाते? भगवान बुद्धाला विचारलं कोणी? आनंद भंतेनी, की हे सारे लोक जेवढे धर्म ऐकणारे आहे, मन लावून का ऐकत नाही? आणि ऐकलं तर त्यांना लवकर का समजत नाही? एकच गोष्ट बार बार विचारत राहतात. असं का भंतेजी, असं का भंतेजी? एकच गोष्ट पुन्हा पुन्हा तेच शिकवल्यानंतरही तेच. मागच्या वर्षी पटिशंका योनिसो पिंड पातम, या वर्षी भंतेजी पिंड पातम का? भंतेजी पटिशंका का? एकच. भंतेजी आदिवासी येतो का? एकच. कहा गया तो कहीं नहीं, क्या लाया? कुछ नाही, पखालीचा हेला. काय वाहता वाहता पाणी वाहता वाहता मेला, अशी अवस्था आहे. किती शिकवा ना तुम्ही, पुन्हा पुढचा कोणी दुसरा भंतेजी आला तर त्याला सांगता येतं ना, त्या भंतेजीनं नाही शिकवलं जी, असं नाही शिकवलं. शिकवलंच नाही त्या भंतेजीनं. सांगितलं असतं तर आमचं पाठ नसतं झालं का? पुढच्या वर्षी पुन्हा तोच शब्द रिटर्न येतो. काय माझ्याकडे शिकण्याला काहीच नाही, डट्टा बसते आपला डट्टा. कारण आपण मारखुंड्या. कोणता गुरु आहे? कोणता गुरु आहे? मारखुंडिया गुरु. तब भगवान ने कहा, आनंद, असंख्य कल्पों तक दुर्गति में रहने के कारण, असंख्य कल्पों तक दुर्गति में रहने के बाद जिन्हें मनुष्य जीवन मिला हो, आज बरी आपण कुठं होतो? दुर्गतीमध्ये होतो. आणि कयो वर्षाच्या कल्पाच्या नंतर एक मानव जन्म मिळाला. कसा मिळाला? की जसं एखाद्या व्यक्तीने समुद्रामध्ये बैलबंडीचं जू फेकलं. जू माहित आहे ना? बैलबंडीचं जू, धुरा, रथ की धुरा, बैलबंडी की धुरा, ती धुरा समुद्रामध्ये फेकून दिली. त्या समुद्रामध्ये एका डोळ्यानं दिसणारा कासव आहे. एका डोळ्यानं दिसते तो कासव. समुद्र में वो कछुआ घूमता है. अब इतना बड़ा समुद्र है और ये धुरा जो फेंक दी है, वो धुरा को 2-3 छेद होते हैं. 2-3 छेद असते ना शिवरा टाकाच्या लोखंडी बैलबंडीच्या याला धुऱ्याला, जू आडवं त्याला छेद असते. आता ते जू झलाव्यानं इकडं फिरन, त्या कोपऱ्यात जाईन, त्या कोपऱ्यात जाईन, त्या कोपऱ्यात जाईन. आता तेवढ्या मोठ्या समुद्रात तो कासव एका डोळेवाला
कधी त्या जुवामध्ये त्याचं मुंडकं अडकन आणि कधी काठावर येईल? किती वर्ष लागन ना? आपली अशी अवस्था आहे. आपण एका डोळ्यानं कान्या आणि आपलं मुंडकं या धम्माच्या धुवामध्ये फसणे कठीण आहे. आणि आता फसलं बरं, आता या वेळेस फसलं आणि आपण काठावर येऊन आहोत बड्या मोठ्या मुश्किलनं. म्हणून म्हणते ना की अनेक जन्म, असंख्य कल्पों तक दुर्गति में रहने के बाद जिन्हें मनुष्य जीवन मिला हो, ऐसे लोग उन्हें योग्य कल्याण मित्र मिलने पर भी, उन्हें योग्य कल्याण मित्र मिलने पर भी सुनना नहीं चाहता, भागना चाहता है, घर को भागना चाहता है, सुनना नहीं चाहता। कल्याण मित्र मिलने पर भी अनेक जन्मों के उस स्वभाव के कारण धम्म सुनना नहीं चाहते, समझना नहीं चाहते। तो कल्याण मित्र भेटून सुद्धा तो अनेक जन्माचा त्याचा स्वभाव बनलेला आहे. साऱ्या घरगुती गोष्टी त्याला आवडते, संसारी गोष्टी त्याला आवडते, त्याच्यातच त्याचा रस आहे. म्हणून तो ऐकण्याची इच्छा करत नाही. और अगर धम्म सुने तो भी समझ नहीं पाता. किच्चम सद्धम्म श्रवणम, सोपं आहे का सद्धम्म श्रवण करणे? सद्धम्म श्रवण करण्यासाठी आपल्या संसारातून वेळ काढणे सोपं आहे का? किती छातीवर दगड ठेवून आले तुम्ही आपापली घरं सोडून, मोठ्या मुश्किलनं सुटते का घर? नाही सुटत ना. छातीवर दगड ठेवा लागला, घर सोडतो. जड जड वाटत आहे. आता जेव्हा विहाराच्या गेटच्या बाहेर पडू तेव्हा असं वाटेल का दगड हटला रे. आता छाती हलकी हलकी वाटत आहे असं वाटत. पात्रा वाटते का नाही थोड्या. या प्रकारे कल्याण मित्र भेटल्यानंतर सुद्धा अनेक जन्माच्या स्वभावामुळे तो धम्म ऐकण्याची इच्छा राहत नाही आणि तो धम्म समजूही शकत नाही. और जो पिछले जन्मों में मनुष्य होते हुए भी, आता हा जन्म तर मोठ्या मुश्किलनं भेटला आपल्याला, पण होऊ शकते पुण्यवान व्यक्ती असेल, हा जन्म भेटला आणि त्याच्या पहिलेचा जन्म असेल, असंही होऊ शकते. पिछला जन्म में मनुष्य होते हुए भी क्या करता है, जितने भी पगार वाले लोग हैं, मनुष्य जीवन तो मिला है पुराने पुण्य के भरोसे, लेकिन अभी क्या कर रहा है? मद्यपान करता है, शराब पीता है, और दूसरा पिए तो उसको भी बोलता है पीने दो ना, क्या फर्क पड़ता है, वो अपने पैसे की पीता है. पीना चाहिए उसने, लेकिन घर में जाके पीना चाहिए, विहार में नहीं, है ना. म्हणजे तो व्यक्ती पाप करील, कर्म करणाऱ्याचा पापी व्यक्ती समर्थन करत आहे. तो तसा आहे म्हणून त्या गोष्टीचं तो समर्थन करतो. दारोड्या आहे म्हणून दारू पिणाऱ्या व्यक्तीचं समर्थन करतो. आणि त्याच्या पत्नीला जर म्हणलं खाऊ, एवढा दारू पिते तुझा नवरा, मारते तुला, एवढा खराब वागते तरी तुला कसं काय चांगलं वाटतं? कधी कधी पेते, चोराची बायको चोरणी, कधी कधीच पेते जी, आणि पेते तर घरातच झोपते. म्हणजे तरी ती समर्थन करून राहिली. बरं, पिणाऱ्या नवऱ्याचं समर्थन करून राहिली, पेतच नाही, कधी कधी पेते, आणि पेला तर घरातच झोपते. पहा कशी सवय लागते. जशी संगत तसे गुण. संगतीचे गुण आहे ना हे, संगत गुण की सोबत गुण. या प्रकारे ते मद्यपान करतो, मनोरंजन करतो. विहारात धर्म ऐकायला न येता टीव्ही मध्ये मनोरंजन करत राहते. कव्वाल्या राहिल्या तर तिथं जातो, पण प्रवचनाच्या ठिकाणी जात नाही. मनोरंजन, त्याला मनाचं रंजन आवडते. कोणतं वाद्य वाजलं, डान्स केला, कोणी नाचत आहे, कोणी कव्वाल्या म्हणत आहे, आवडते. त्याच्या मनाचं रंजन होते. ताल, सूर, धून, लय आवडते ना. म्हणून मनोरंजन और प्रमाद करते हुए
विषयों के अधीन नहीं जीवन जीते रहे. विषयाच्या अधीनच. कोणत्या विषयाच्या? मनाचं रंजन ज्यानं होते किंवा जे मद्यपान आपल्याला नशा चढते अशा मादक पदार्थाच्या अधीन जाऊन किंवा नाच गाणे तमाशे याच्या अधीन जाऊन आपल्या मनाचं रंजन करतो तो आणि त्यातच त्याला बरं वाटते. तसंच जीवन जगण्याची इच्छा होते त्याची. बरेच आमचे चिवरधारी भिक्खू आहे, कव्वाल्यालाही आवडते, त्यांना गाणे खूप आवडते, समोरच्या तर खुर्चीवर राहतात, समोरच्या खुर्चीवर. म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात, इन लोगों ने अपने गृहस्थी जीवन का आकल्पन नहीं छोड़ा. चिवर में तो आए हैं लेकिन गृहस्थी जीवन का आकल्पन नहीं छोड़ा. शर्ट शिवणे, टी शर्ट घालणे, पॅन्ट घालणे हे काय गृहस्थाचे कपडे सोडले का त्यानं? फक्त वरून एखाद्या जर्मनाले पालिश मारलं खरं सोन्याचं, असं झालं. फक्त कपडेच घातले जाणं चिवर, बाकी काहीच बदललं नाही. पॅन्ट शर्ट आतमध्ये तसंच आहे, टी शर्ट त्यानं विकत घेतलंच आहे, बाजारातला कपडा आणून शर्ट चांगलं शिवलंच आहे मनासारखं, रंगीबेरंगी मस्त, जसं आवडते तसं. या प्रकारे जीवन आहे. म्हणून अनेक जन्मामध्ये ते मद्यपान करत आला, मनोरंजन करत आला, त्यामध्ये तो प्रमादी होत आला, रत होत आला, व्यसन लावलं त्यानं आणि शिलाकडे दुर्लक्ष असल्यामुळे प्रमादी व्यक्ती या विषयाच्या अधीन जीवन जगत असल्यामुळे तो योग्य कल्याण मित्र मिलने पर भी धम्म सुनना ही नहीं चाहता. धम्म सुने तो आचरण में नहीं लाना चाहता. बताओ तुम्हारा काम है बताना, मेरे को क्या है, हम नहीं सुनेंगे, नहीं करेंगे. धम्म सुने तो भी समझ नहीं पाता ये बात क्या है, कैसी बोली गई है, बुद्ध ने क्यों ऐसा बोला है कि ये दुख है, ये मनोरंजन है, ये प्रमाद है, क्यों बोला है, मैं क्यों छोड़ू, बुद्ध बोलते इसलिए छोड़ू क्या. त्याच्यामध्ये माझं हित काय ना अहित काय त्याला कळतच नाही, प्रज्ञाच नाही त्याच्याजवळ. म्हणून तो तर्कवितर्क करतो, शंका कुशंका करतो. काय करणार विचारा. अनेक जन्मात नरकात राहून आलेला आहे, दुर्गतीत राहून आलेला आहे. मानव जन्मात मोठ्या मुश्किलनं आला तर ते दुनिया जन्माच्या सवयी जाईल का? जात नाही. इसीलिए समझ नहीं पाता. और जो पिछले जन्मों में मनुष्य होते हुए भी जिनका पुण्य का संग्रह बहुत कम है. मागच्या जन्मात मनुष्य होता पण या जन्मामध्ये त्याचा पुण्याचं कर्म संग्रह भरपूर कमी है. जो पूर्व जन्म में मिथ्या दृष्टि था, ऐसा होता क्या, किसने देखा क्या, कौन बोलता, कब हुआ, किसने देखा, मिथ्या दृष्टि. आदमी ऐसे सवाल करता है, पूछता है, बातें करता है, तो उसको मिथ्या दृष्टि. पहले जन्म में वो मिथ्या दृष्टि था, अंधश्रद्धा वाला था, अंधविश्वास में उलझा रहा. वही अच्छा है, वही अच्छा है, ये क्या है, इसमें भी वही है, उसमें भी वही है, वही अच्छा है. बाकी के धर्म में जो करते हैं कोई उसे जैसा तो लगता मुझे ये भी वही अच्छा है. यानी वो फर्क भी नहीं जानता क्या हीरा क्या है और कांच क्या है. जोहरी नहीं बनाना अभी तक. इसीलिए अंधविश्वास में उलझे रहे अज्ञानी, नासमझ, मूर्ख लोगों के संगति में रहकर, अगर अच्छा भी इंसान होगा और मूर्खों की संगति करेगा, आदत तो वैसे ही गिरेगी, गुण तो वैसे ही उतरेंगे, वो व्यवहार तो ऐसा ही करना चाहेगा उसी के जैसा. मूर्ख लोगों के संगति में रहे वे लोग भी योग्य कल्याण मित्र मिलने पर भी धम्म सुनना नहीं चाहते. अगर सुने तो समझना नहीं चाहते, समझ नहीं पाता. और जो पिछले जन्मों में मनुष्य होते हुए भी अनेक प्रकार के दुष्कर्म करते रहे, वे लोग भी योग्य कल्याण मित्र मिलने पर भी धम्म सुनना नहीं चाहते. जीवन भर उसने पहले जन्म में पाप कर्म किया, वही आदत लगी है, त्या जन्मातले कर्म त्याचा पाठलाग करते या जन्मात सुद्धा. मग जशा त्याच्या चित्ताला सवयी आहे तसा त्याचा जो बॅलेन्स आहे, त्याचा कटोरा भरलेला आहे त्या संस्काराने पुराण्या, मग तसा तसा तो
वागतो। धम्म सुनना नहीं चाहता कल्याण मित्र मिलने पर भी, और सुनने तो धारण करना नहीं चाहता, समझना नहीं चाहता। नहीं, मुझे ये कोई बात हजम नहीं हुई, ये मुझे समझना ही नहीं है, मेरे दिमाग के बाहर की बात है, ये तो हो ही नहीं सकता, बस खत्म। और जो पिछले जन्म में होते हुए भी अनेक प्रकार के दुष्कर्म करते रहा, वे लोग भी योग्य कल्याण मित्र मिलने पर भी धम्म सुनना नहीं चाहते, अगर सुने तो समझना नहीं चाहते। पूर्व पुण्य का संग्रह जितना ज्यादा हो, वह व्यक्ति उतना ही ज्यादा धम्म की ओर आकर्षित होता है। आता पा काय म्हणते बुद्ध, पुराने जन्म का जितना कर्म ज्यादा हो उतना ही इस जन्म में धम्म के तरफ झुकता है। किती लोक येतात विहारात संध्याकाळी, किती लोक झुकतात धम्माकडे? कारण त्यांच्या पुराण्या जन्मातलं पुण्यकर्म नाही, म्हणून ते विहार त्यांना दिसतच नाही, विहारातलं प्रवचन दिसत नाही। झुकतात का? बिलकुल नाही, कारण दुष्कर्म करत आले अनेक जन्मामध्ये, म्हणून त्यांच्याजवळ पुण्यकर्म बॅलेन्स नाही आहे, म्हणून हे विहाराकडे झुकत नाही। पूर्व पुण्य का संग्रह जितना ज्यादा हो, वह व्यक्ति उतना ही ज्यादा धम्म की ओर आकर्षित होता है, और योग्य कल्याण मित्र मिलने पर उतना ही ज्यादा धम्म समझकर प्रगति भी करता है। थोड़ा सा सुनता है लेकिन आचरण ज्यादा करता है, होश में रहता है, चिल्लर चिल्लर छोटी छोटी बातों में ध्यान रखता है कि मेरे से गलती ना हो जाए, किसी के डांटना पड़ जाए, कोई बोल ना दे कि आपकी तो कल गलती हुई थी, आपने तो कल ऐसा किया था, ये बात ही न आए मेरे कान पे, सजग रहता है। कल्याण मित्र मिलने पर उतना ही ज्यादा धम्म समझकर प्रगति भी करता है और अपना मनुष्य जीवन सार्थक कर लेता है। उसको ये मालूम है कि आगे मनुष्य जीवन मिलता या नहीं मिलता मालूम नहीं, ये जीवन मिला तो मैं मुझे जिस काम के लिए मैं तैयार हो गया हूँ वो काम पूरा भी किए बगैर मैं छोड़ूंगा नहीं, चाहे इस जन्म में हो चाहे अगले जन्म में हो, लेकिन ये जन्म में व्यर्थ जाने नहीं दूंगा। ऐसा करके वो अपने जीवन को सार्थक बना लेता है और अनेकों के कल्याण का कारण बन जाता है। नहीं तो छोटी सी बात का बतंगड़ बन जाता है ना, छोटी छोटी बातों पर वाद विवाद करता है और बातों का बतंगड़ बना देता है। तू भी जल मैं भी जलते अग्नि में, द्वेष की अग्नि में जल, क्रोध की अग्नि में जल, मोह की अग्नि में जल, तू भी मैं भी, जो मेरे पास है वो बांटूंगी, तू आगे बढ़। इसीलिए लोगों को चाहिए कि वे अपना पुण्य संग्रह निरंतर बढ़ते रहे। तो खुद क्या करना है, दूसऱ्याकडे पाहना है, दूसरे को देखना ही नहीं है उसके पास कितना पुण्य है और कितना नहीं है, मेरा पुण्य कितना है और मुझे क्या करना चाहिए। मुझे तो मेरा पुण्य बढ़ाना है ना, मुझे तो मेरी सुगति प्राप्त करना है ना, दूसरे का क्या। अगर वो हो सकता है ज्यादा पुण्यवान हो, अभी नहीं भी पुण्य कर्म करता हो और पुराने पुण्य कर्म के भरोसे मेरे से भी 2-4 कदम आगे निकल गया तो, श्रोतापन्न बन गया तो मैं तो रह गया ना इसे। नहीं, उसके पास है क्या नहीं मालूम नहीं, वो करता या नहीं करता वो मालूम नहीं, मुझे तो करना ही चाहिए पुण्य कर्म, मुझे मेरे कर्म बढ़ाना चाहिए, मैं उसके तरफ नहीं देखूं। इसलिए वो करता क्या नहीं करता, क्या करता क्या देखे पर दोष को, क्या देखे पर दोष को, देख अपने दोष, दोष देखते देखते चित्त बने निर्दोष। मुझे तो मेरा चित्त निर्दोष बनाना है, दूसरे को क्या करूं मैं। वो चलता उस मार्ग पे, आचरण करता क्या नहीं करता, कि बातों में लगा है क्या टाइम पास करता, वो जाने, मुझे वो समय बर्बाद नहीं करना है। अपने जीवन में ये 8 अक्षर है ना, 8 अक्षर बुद्ध आहे, धम्म आहे। आता बुद्ध नाही आहे पण त्याचा धम्म आहे, सांगणारा भिक्खू संघ आहे, तरी आम्ही त्याचा लाभ घेऊ शकत नाही, विहारात जाऊ शकत नाही, धर्म ऐकू शकत नाही, म्हणजे सुट्टी असली तरी नाही आणि कामावून संध्याकाळी आलो तरी नाही। म्हणून जे जे पुरुषार्थ करतात, तर पुढच्या वेळेस काय होणार आहे, जेवढ्या महिला पुरुषार्थ करत आहे तेवढ्या माणूस बनणार आहे, जेवढे पुरुष घरी राहतात तेवढे बाई बनणार आहे।
जेवढे माणसं दडत लपत आहे मागं घरातल्या घरात, ते घरच सांभाळणारे बनणार आहे, बाया बनणार आहे. आणि आता ज्या स्त्रिया पुरुषार्थ करतात तर पुढे माणसं बनणार. नाही, पण इथं काय सांगितलं, जिसका जितना ज्यादा पुण्य पुराना है उतना ही वो भागेगा. कशा राहणार तुम्ही? त्यांचे पुराणे पुण्यकर्म नाही आहे आणि आता मानव जन्मात असून आताही पुण्यकर्म नाही, तर ते काय बनणार? घर राखणाऱ्या बायात बनन, काय बनणार? जे माणसं घरात राहतात, घर सांभाळतात, घरातल्या घरात, तर पुढच्या जन्मात बाया नाही बनणार काय? कारण इथं सांगितलं गेलं आहे, जिसका पुराना जितना पुण्य है उतना वो आगे भागेगा. पुण्य कर्म है, वो पुण्य कर्म ना दिन में करना चाहते ना रात में करना चाहते, सिर्फ घर में बैठना चाहते. तो घर में कौन बैठता है? बाया घरी बसतात ना, आपला मुलगा आहे, सारवण आहे, सडा आहे, भांडी आहे, पाणी आहे, कपडे आहे. जास्तीत जास्त बाया किती लोक येतात विहारात? सर्वच बाया येतात. घरच तर सांभाळतात ना. त्यांना विचारा तुम्ही विहारात का नाहीत? हे घरचे कामं राहते, धुणं राहते, भांडे राहते, हे राहते, ते राहते, घर सांभाळत राहते. मग सर्वात जास्त घर कोण सांभाळते? बायाच सांभाळते. मग आताच्या परिस्थितीमध्ये या समयाला घर कोण सांभाळते? बाया विहारात येते, माणसं घर सांभाळते. मग पुढच्या जन्मात त्या बाया बनतील आणि बाया माणसं बनतील. कारण भगवान बुद्धांनाही म्हणलेलं आहे की जो पुरुषार्थ करते तो पुरुष बनते. मुक्तीसाठी जो पुरुषार्थ करतो, म्हणून तुमचा संकल्प असला पाहिजे. यांना बाई बाबांना आवडते, बाईचं जीवन तुम्हाला सोपं वाटून राहिलं आहे ना. बायाच बनलो पाहिजे म्हणतात, बाईचं जीवन सोपं आहे का? लग्न व्हायचं राहते तर चिंता, लग्न झाल्यावर चिंता, मुलं बाळ चांगले नाही वाटले चिंता. जेव्हा आपल्या पोटामध्ये वागवतो बाळानं जन्म देताना मरणांतिक वेदना, तेव्हाच ते विचार करते की हा जन्म बेकार, पुन्हा नाही भेटला तर बरं, म्हणते ना तेवढ्या वेळापुरती. मग असं का म्हणत नाही की हे भगवान आम्हाला आता स्त्रीचा जन्म मिळाला, आम्हाला पुरुषार्थ करायचा आहे, पुढचा आम्हाला माणसाचा जन्म मिळाला, तर आम्ही एका ठोकरेमध्ये घरदार सोडून भिक्खू बनवू आणि मुक्तही होऊन जाऊ. काय हे झंझट? बाईचा जन्म घे, पोरं बाळं पैदा कर, पुन्हा बाईचा जन्म घे, बकरी बन, बकरीले पिले दे, गाय बन, गाईले पिले दे, वाघीण बन, वाघीचे पिले होऊ दे. अरे स्त्री जात एकच. पुरुषार्थ करतच नाही तुम्ही लोक की पुरुष बनलो पाहिजे. संकल्प केला एका तरी बाईने आतापर्यंत एवढ्या की मला पुरुष बनायचं आहे, नाही म्हणत ना, मला बाईच बनायचं आहे. एकही बाई अशी नाही माहिती आतापर्यंत. आणि बऱ्याच बायाला जेव्हा सांगितलं ना, म्हणते जी तिथं आम्हाला माहीतच नव्हतं, स्त्री पण पुरुष बनू शकते. हा, बुद्धानं सांगितलेलं आहे, स्त्री पण पुरुषार्थ करण्याचा तिनं संकल्प केला तर पुढच्या जन्मात पुरुष बनू शकते. हे तर माहीतच नव्हतं म्हणते आम्हाला, असा संकल्प करायला लागतो म्हणून त्या सांगतात. बरं झालं सांगितलं म्हणते, आता ह्या झंझटीतून आम्ही मुक्त होऊ. आम्हाला हे जन्म पाहिजेच नाही बाईचा. मार खाणे, शिवा खाणे, पोरायचा आहे का, सुनाचा आहे का, पतीचा आहे का, नातवाचा आहे का, सारा दबाव आहे दबाव. आणि घाण्याला विकल्यासारखी करत काय रात्रपर्यंत. फुरसत कवडीची नाही आणि काम घडीचं नाही, आहे का नाही? काय जन्म होय हा? तिनंच काय ठेका उचलला? घरचाही करा, धम्माचा एक गाडा खांद्यावर तिच्याच आहे. आज जे धम्म टिकून आहे कोणाच्या वर्षावर आहे? त्या माय मावली आहे म्हणून भिक्खू जिवंत आहे. भिक्खू जिवंत नसता, कारण पुरुष स्वतः बनवून खाऊ घालत नाही. या बंदीजी आले, बसा, मी माझ्या हाताने वाढतो म्हणलं एखाद्या पुरुषानं आतापर्यंत? मी माझ्या हाताने वाढतो, मला पुण्य कर्म करू दे, तू थांब, तू नेहमीच करून खाऊ घालतो, मला वाढू दे, असा एका तरी माणसानं म्हणलं आतापर्यंत? एक कोळ तरी, एक चम्मच भात किंवा एक कोळ पोळी तरी वाढली का? पत्नीला म्हणून थांब, तू नेहमीच करतं, मला तरी पुण्यकर्म करू दे, मी वाढतो माझ्या हातानं म्हणलं? अरे घरामध्ये माणूस आहे, पोरगा आहे, पाय धुवून देण्यासाठी सुद्धा मागं हटते तर बाई पुढे येते. आणि नियम आहे की बाईने भिक्षूच्या पायाला हात लावू नये, कोणत्या मुलीने, स्त्रीने. तर कोण धुवून देणार?
मग देते का? तुम्ही संस्कार टाकले का पोरावर? नाही टाकले. होय रे समोर गे रे बापू रुमाल टाक रे बापू. पाणी टाकते जसा काय तो दगडाच्या देवावर धार सोडत आहे तुपाची. 2 थेंब 2 थेंब 2 थेंब. अर्धा पाय भिजते आणि अर्धा पाय वाळणार राहते मागून. पुढून साप न मागून जसं तसं खरकट. तसाच पाय राहते खरकटा. त्याला धुवून देण्याचं सुद्धा जीवाकडे येते का? कारण तुम्ही तुमच्या पोरांना त्या आदती लावल्या नाही सेवेच्या. गुरुजनाची सेवा काय असते म्हणून. त्याच्यामुळे दडत लपत आता पाहत आहोत आम्ही भोजनाला जातो तर पोरायला धुवायला लावतात. धार सोडते तुपाची 2 थेंब 2 थेंब. जसं काय पाणी इतकं महाग आहे तुपापेक्षा. आणि टाका नाही तो असा करते नॅपकिन. जसा काय तो मलम लावून राहिला पायाला. असा मामूली असं केलं 2दा झालं उठून उभा. तो पाय ओला ना ओला पाय दानावर जाऊन पुसा लागते, नाही तर आपली नॅपकिन काढून पुसा लागते. सेवा शिकवलीच नाही तर काय. म्हणून ते शिकवायला लागते. म्हणून ते वाढण करत नाही. ते भिक्षूचे पाय धुवून देत नाही, पुसून देत नाही, आसन टाकत नाही. म्हणून सारा धम्माचा भार आजच्या युगामध्ये उपासिकांवरच आहे. आणि भिक्खू जिवंत आहे. त्या माय माऊल्या खाऊ घालते आपल्या पुत्रासारख्या. दिवसभर कामात राहतात, जमा करतात साहित्य, हाताला चटके भाजत पर्यंत पकवतात आणि गरम गरम आणून पात्रात टाकतात. अशी असते माय. असते माय दुधाची साय आहे का नाही. तिथे घरच्यामध्ये मुलाबाळामध्येही मायच आहे आणि भिक्षूच्या जीवनातही ती मायच. आणि बिचारी एवढा मार खाते तरी गरीब गायच आहे. शिवाय खाते मारही खाते तरी गरीब बिचारी गायच आहे. अशी अवस्था आहे. दारू पिऊन येते आणि कमरेत लाताय घालते तरी बिचारी म्हणते चांगलाच आहे हो थोडाशा गेला. दारू पिऊन कमरेमध्ये लाताय देते तरी बिचारी 7 जन्म हाच नवरा पाहिजे हो. वडाले जाते फेऱ्या मारायला धागे बांधले. तो भेटणारच नाही. आणि भेटला तर पुढच्या जन्मात तो काही कमी आहे. या जन्मामध्ये जे करू शकला नाही, ज्याचे अधुरे स्वप्न आहे ते पूर्ण कर ना. तो अधुरे स्वप्न ज्या व्यक्तीनं एखाद्याला ठरवलं की मी जगत नाही, एखाद्यानं म्हणलं मी जगत नाही, त्यानं मरण्याची खूप कोशिश केली. तर जसं एखाद्या मयालीला दोर बांधला तर मयाल तुटून पडते पण तो नाही मरत. एखाद्या झाडाला बांधला तर फांदी तुटते पण तो नाही मरत. पुण्य आडवे येतात. त्याने 10 वेळा मरण्याचे प्रयत्न केले. ट्रेनच्या पटरीखाली जाते पण ट्रेन थांबून जाते किंवा दुरून जाते किंवा फेल पडते किंवा कोणीतरी जाऊन त्याला पाय धरून खिचते. म्हणजे अनेक वेळा वाचवलं. ज्या व्यक्तीनं स्वतःला संपवण्याचे प्रयत्न केले तो त्याचा संकल्प आहे स्वतः संपण्याचा, तर कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये तो संपतोच. जहर प्राशन केलं असेल अनेक वेळा वाचला तर तो जहरानच मरेल. फाशी लावण्याचे प्रयत्न केले असेल, फाशीतून वाचला असेल, तो पुढच्या जन्मात फाशीनच मरेल. आणि ज्यानं दारू पिऊन मरण्याचा संकल्प केला असेल तो दारू पिऊनच मरेल. तुम्ही दुरुस्त नाही करू शकत. त्यानं जर आपल्या मनावर घेतलं का हे पाप कर्म करत आहो मी, यानं माझं नुकसान आहे, यानं लय नुकसान केलं, आता याच्या बाद बिलकुल नाही. आला होशवर अनेक जन्म त्याचे सुखपूरक जाणार आता. त्यानं स्वतःच्या मनातून केला ना तो संकल्प की यानं मला बर्बाद केलं माझ्या अज्ञानानं, तर तो चांगल्या मार्गावर जाऊ शकते आणि पुढचं जीवन त्याचं उज्ज्वल आहे. पण आताचं जीवन खराब जीवन जगतो. तर अशा प्रकारे जो व्यक्ती दारू पितो, नशा करतो, म्हणून तो मिथ्या दृष्टिक व्यक्ती किंवा असा मूर्ख व्यक्ती तो आपलं अहित करतो, आपल्या परिवाराचं अहित करतो. आणि तो कितीही त्याला कल्याण मित्र चांगला मिळाला तरी तो आपलं मंगल करून घेत नाही. इसीलिए लोगों को चाहिए कि वे अपना पुण्य संग्रह निरंतर बढ़ाते रहे, योग्य कल्याण मित्रों की संगति करे और मिथ्या दृष्टि में पड़े हुए अज्ञानी नासमझ मूर्ख लोगों से दूर रहे.
असेवनाचं बालानं. अ म्हणजे नाही, सेवन म्हणजे संगती, बाल म्हणजे मूर्खाची. काय करू नका? मूर्खाची संगती करू नका. मग काय करा? पंडितानांच्या सेवना. पंडितांना सेवन करा. कोणाची संगती करा? पंडित विद्वान लोकांची संगती करा, जिथून आपल्याला काहीतरी भेटते. तर म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्याने सवयी चांगल्या लागतात. तर म्हणून भगवान बुद्ध एका भंतेने नेहमी प्रवचनात सांगे, नंदवर्धन मोदी भंतेजी मरण पावले आंबोऱ्यावाले, अंबतीर्थ नावाचं त्यांनी तीर्थ निर्माण केलं नदीच्या काठावर. ते म्हणतात, तहाना जा अपनी गठरी खोल, तहाना अपनी गठरी खोल, जहां उसका कोई ना मोल. काय म्हणते? आपलं ज्ञानाचा भंडार त्याच्याजवळ नको खोलू ज्याच्याजवळ काही तुझी त्याचा बोलण्याचा मोल नाही, किंमत नाही. तिथे बसू नये जिथे म्हणेल कोणी उठ, वहाना बैठ जो कोई कहे उठ. म्हणून अशा जागेवर बसू नये की कोणी म्हणेल उठ, तिथं का बसते रस्त्यात. अशा व्यक्तीला धर्म देऊ नये की जो इकडे तिकडे पाहतो, असा पाहतो, आपल्या याच्या चिंतनात राहतो, तो टाळाटाळ करतो, इकडे तिकडे आपण किती समजवलं तरी त्याचं लक्ष नाही आहे. तहाना गठरी खोल, जहाना तेरे गठरी का मोल. किंमत जिथे नाही आहे तिथे धर्म सांगायचा नाही. ज्याची मानसिकता आहे की मला हे कोण्या हालतीत जाणून घ्यायचं आहे, मुझे जानना ही है, मैं उसी के लिए आया हूँ, मैं यही काम करने के लिए संकल्प किया है, मुझे ये समझना ही है, सीखना ही है, पढ़ना है, तो व्यक्ती पुढे जाऊ शकते. तर अशा प्रकारे अनेक जन्मातून आपण आलेला आहोत, असंख्य कल्पातून आलेला आहोत. तर आपण ते जाणलं पाहिजे आणि त्यानुसार आपण आपलं आचरण बदलवलं पाहिजे आणि कल्याण मित्राची संगती केली पाहिजे की ज्या ठिकाणी आपल्याला कल्याण मित्र असे पुन्हा पुन्हा मिळणार नाही. तर म्हणून कल्याण मित्राची संगती केव्हाही लाभदायक असते. म्हणून कल्याण मित्र सोडू नये, मिळणे तर कठीण आहे. म्हणून म्हणतात ना, गुरु कीजिए जान के पाणी पिजिए छान के. माझ्या पहिल्या गुरुचं वचन आहे, नेहमीच म्हणाले हर जाग्या, गुरु कीजिए जान के पाणी पिजिए छान के. ये बढिया. सामनेर बनलो होतो तर त्यांच्याकडून ते एक वचन लक्षात राहिलं की असं असते गुरुचं वचन की आपल्याला एक वचन सुद्धा कधी कधी एखाद्या समुद्रामध्ये पडलं किंवा एखाद्या नदीमध्ये पडलं तर एका दशीचंही काम कधी कधी पडते. ती दशी सुद्धा आपल्याला झाडाची छोटीशी फांदी सुद्धा मजबूत बनवून वाचवू शकते. म्हणून गुरु कीजिए जान के पाणी पिजिए छान के. गुरुशिवाय मार्ग नाही आहे. या प्रकारे तुम्हाला चांगल्या प्रकारे चांगला गुरु मिळत राहो आणि चांगलं चांगलं शुद्ध धर्माचं पाणी अमृत तुल्य तुम्हाला प्यायला मिळत राहो, अशा प्रकारची मंगल कामना करतो. आणि इथे मी माझे उर्वरित शब्द थांबवतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सुखी हो, निरोगी हो, अवैरी हो. यानंतर जे काही आपण पुण्यकर्म संग्रह केलेला आहे ते पुण्यकर्म अनुमोदन करूया. आपल्या गुरुजनांना, आचार्यांना, उपाध्यायांना, मातापित्यांना, ज्ञातिगणांना, आपल्या कुळातील मरण पावलेल्या लोकांना, चारही दिशेला असणाऱ्या देवतागणांना, बिमार लोकांना, अशांत लोकांना, जे जे आपल्या संपर्कात आपले कल्याण मित्र कोणी असेल, रिश्तेदार असेल, जे प्रिय असेल, ज्यांची संगत आपली आहे आणि असं वाटते की तो सुखी हो, त्याचा परिवार सुखी हो, त्याच्या घरात शांती नांदो, तर सर्वांबद्दल कामना केलीच पाहिजे. चांगली गोष्ट आहे. पण आपल्या पुण्यात त्यांना सहभागी करा आणि त्यांच्या सुखाची कामना करा. तर या प्रकारे आपण पुण्यानुमोदन करूया.